नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 422वा भाग. ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझी पहिली मराठीतली कविता आहे. लोकांना, अगदी माझ्या शत्रूंना सुद्धा माझा खूप फायदा होत आहे, कारण छिद्रान्वेषी असणे हा माझा स्वभाव आहे. मी अगदी सर्वांनाच त्यांचे मोठे मोठे आणि अगदी छोटे छोटे दोष पण सतत दाखवून देतो आहे आणि त्यांना ते दूर करण्याची संधी पण देतो आहे. दुसरी कविता आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण आमचं लग्न व्हायची शक्यताच नाही आहे, कारण त्याची शक्यता फक्त एकच आहे. थोड्याच दिवसांपूर्वी एक बातमी वाचली की लवकरच जगबुडी होणार आहे. त्यानंतर जर ती जगली वाचली आणि पुरुषांपैकी फक्त मीच जगलो तर ती माझ्याशी लग्न करायची शक्यता आहे. आता तिसरी कविता आहे. हनुमान चालीसावर आधारित, 37व्या दोह्यावर आधारित. संकट कटय मिटय सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा. मग ते आणखी इतर देवतांची पूजा का बरं करतील? हे हनुमाना, जो फक्त तुमचे स्मरण करतो त्याची सर्व संकटे दूर होतात आणि सर्व दुःखे संपून जातात. हनुमान सर्व लोकांची संकटे दूर करतो, हिम्मत बळ दोन्ही वाढवून शक्ती वाढवितो. एकदा हनुमानाने आश्चर्य बघितले, स्मशानात एक लाकूड काही लोक जाळीत होते. हे पाहून एक वृद्धा जोराने रडत होती. माझा पुत्र गेला असे ती वृद्धा म्हणत होती. एक छोटा मुलगा आजीला असे म्हणत होता, जाळीता कशाला बापाला, तो तर जिवंत होता. हनुमानाला वाटले आजीस विचारून घ्यावे, काय नक्की झाले ते नीट समजून घ्यावे. आजी म्हणाली तिचा पुत्र खरे तर जिवंत होता, पण तरीही तो सध्या मेल्यासारखा होता. राजा बलधारीने त्याला बोलाविले होते, जाऊन तेथे परत येणे हे अशक्य होते. हनुमान म्हणाला, असेच का सर्वांबाबत होते? का होतेच्या मुळापाशी त्यास जायचे होते? हनुमान म्हणाला त्याला, सर्व माहिती पाहिजे. अन आशेने आजीस वाटले सर्वच दिली पाहिजे. आजीला नातू गजशक्ती शोधायाचा होता, बलधारी का कुठे कसाचा शोध घ्यायचा होता. तेथे बघतो तर दोघे अशक्त मानव होते, डोंगरावरून उडी मारून जीव देणार होते. हनुमानाने थांबवले तर रागावून बसले, जीव देणे चूक आहे हनुमानाने सांगितले. संकटाचा सामना करा असा सल्ला दिला, मी तुमच्या पाठीशी आहे हेही बोलला.
कोण्या एकेकाळी दोघे कुस्तीगीर होते. कुस्तीसाठी बलधारीने आमंत्रित केले होते. कुस्ती छान होईल म्हणून दोघे गेले होते. बलधारीने त्यांच्या शक्तीला शोषून घेतले होते. त्वचा आणि हाडे इतकेच आता होते. बलधारीने साऱ्या शक्तीला संपवले होते. ब्रह्माकडून बलधारीला वर मिळाले होते. शक्ती शोषून घेणे त्याचे रोजचे काम होते. अशा लोकांना बलधारी मरू देत नसे. भोजन पाणी देऊन त्यांना जिवंत ठेवीत असे. प्रयत्न करून पळून जाऊन ते मरणार होते. बलधारीची शक्ती अशी कमती करणार होते. हनुमानाने शोध घेतला अन त्याला कळले. गजशक्ती पण बलधारीचा बंदी हे कळले. गजशक्ती शक्तिमान होता. कुस्ती खेळत होता. शक्ती गेल्यामुळे आता अस्थिपंजर होता. पळून गेला तर अशी धमकी त्याने दिली. घरच्या सर्वांना मारीन अशी भीती दाखवली. हे सारे जाणून हनुमान तिथे गेला. बलधारीने पाठवलेल्या सेनेशी लढला. त्यानंतर तो बलधारी स्वतः तिथे गेला. बलधारीला वेगळेपणा त्याच्यात जाणवला. शिवाचा अंश होता तो. असीम शक्ती होती. त्याची शक्ती बलधारीच्या अंगात शिरत होती. त्याची क्षमता होती तेवढी शक्ती घेऊन झाली. हनुमानाने त्याला शक्ती आणखी दिली. जादा शक्तीने बलधारी कोलमडून गेला. कोट्यवधी तुकड्यांमध्ये सर्वत्र विखरून गेला. सर्व कुस्तीगीरांच्या मग मुक्त करून झाले. व्यायामाच्या योग्य पद्धती त्यांना शिकवून झाले. गजशक्ती पण बरा झाला. घरी परत गेला. आजीने हनुमानाचा योग्य आदर केला. असे पुन्हा कधी न होवो अशी प्रार्थना केली. बलनिधी नावाची लाल मूर्ती स्वतःच बनवली. जे कोणी त्या मूर्तीसमोर व्यायामाला जातील त्यांच्यासाठी हनुमानाचे आशीर्वाद असतील. आता दुसऱ्यांच्या शक्तीला चोरू नाही शकणार. स्वप्रयत्नानेच सगळे शक्तिशाली बनणार. हनुमानाच्या मूर्ती आता आखाड्यात असेल. शक्ती आणि भक्ती दोन्ही प्रयत्नांती असेल. राम येणार हे हनुमानाने सीतेला सांगितले. ती मुक्त होणार असेही आश्वासन दिले. हनुमानाच्या भाळीतीने एक पान लाविले. भयमुक्तीसाठी पानांचा हार हनुमानाला घाला म्हटले.